साठी वैभव भोपी यांच्याकडे. चला मॅच ऑन झाली. पहिला बॉल डिलिव्हर झाला. बॉल चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. सरपंच चषक मोरबे पहिला सामना जिंकला सूर्य आर्या प्रतिष्ठान सोनी स्पोर्ट चिंचपाड्यानं. अगदी रन चेस करण्याचा त्यांचा धाडसी निर्णय आणि अगदी तिथे बघितलं आपण रन चेस झाला. पहिल्या बॅटिंग वाट्याला आलेले आहे या मॅच मध्ये गावदे नारेंच्या आणि गोलंदाजी मार्कवर आपण मनीष पाटीलला पाहतोय. विक्की हजारे. काय फटका खेळा अफलातून बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्र खाली आणि तिकडे टार्गेट करत असताना पाठवल्या बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. नॉसॅक एन कडे परंतु सध्या तर वैभव याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर्स आपल्याला मॅच पाहायला मिळेल. तर चिंचपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका. पहिले 2 बॉल डिलिव्हर झालेत. रन फलकावर धावा 8 बघायला मिळत आहेत. स्लोअरमॅनचा वापर केलाय गोलंदाज मनीष पाटीलनं. 1 रन या बॉलवर जरूर मिळेल. पहिली मॅच बरंच काही सांगून गेलं कारण पहिल्या मॅचमध्ये पहिल्या 3 ओव्हर विचुंबे संघाने अर्धशतक प्लस रन केल्या त्या 50+. परंतु त्यानंतरच्या 3 ओव्हर नंतरच्या 2 ओव्हर ज्यामध्ये रनचा एकवट्या आल्या नाही. उंच गेला बॉल हवे त्या मिसामिंग आहे. फिल्डर लवकर इनॅक्शन मध्ये आले. डाऊन द बॉल जज करत असताना खूप चांगला झेल तिथे कॅरी केलाय विशाल भोईरनं आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करणार टीम नारेनला. संघ फार दर्जेदार आहेत. यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगल्या टच मध्ये आहेत. मजा येईल या मॅच मध्ये नो डाऊट. एक चांगला बेस्ट बॅटल या दोन्ही टीम मध्ये रंगताना तुम्हाला मिळणार आहे बघायला मिळणार आहे. आणि सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर मनीष पाटील. अविश पाटील नवीन बॅटर. फ्लिक ऑफ द रिस्ट. काय अफलातून फ्लिक केला. बॉल चालला पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक चौकार. दृष्टिकोनातून एका बाजूला रन येत आहेत परंतु एका बाजूने आपण बघितलं तर पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर तेवढंच प्रभावशाली कामगिरी गोलंदाजी करत राहतो. हा दूर ठेवलाय शरीरापासून आणि पंचांनी सांगितलंय इट इज अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळं पहिलं षटक संपलं आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलक पोहोचला आहे. एक बाद बॅटिंग करणाऱ्या नारायण टीमचं 13 योगदान लाभलंय. तर राहुल पाटील आपणास विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोहन शेळके साहेब यांचा इथे सन्मान आपण करावा. मोहन शेठ यावं. मित्रांनो आम्ही लहान असताना स्वप्नगिरीमध्ये जायचो आणि नक्कीच एकेकालचा मिनिटोर रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष देखील त्यावेळी राहिलेत. परंतु आता मिनिटोर कुठेतरी कमी पाहायला मिळतात आणि सध्या इको आपल्याला धावताना मिळतात. आणि आज आपण पाहू शकाल ते कर्मचारी या ठिकाणी मोहनभाई शेळके यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं डांगरदेव क्रिकेट संघ मोरबे आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं योगदान. मोहन शेठ आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिले षटक ज्यामध्ये
13 रन आलेत. संजय भास्कर आलेत, यॉर्कर किंग, यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाज. अगदी बॉलिंग ट्रॅकवर आज वय वर्ष 40+ असूनही खूप चांगला खेळ आहे. सातत्यानं कुंडेवाल करून ते करत असतात. फार महत्त्वाचं राहतात त्यांचे गोलंदाजीमधील ते षटक. यावेळेस थोडी लेन पाठीमागे ठेवली. आक्रमक फटका. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑन कडे. विशाल आहेत मागे. 1 रन बनते. दुसरीसाठी निघालाय. ओ बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट हिट तिथे केलंय. अपील तिथे मागली जाते. तिसरीसाठी दोन्ही बॅटर निघालेत. होय 3 रन पूर्ण झालेत, परंतु दुसरी कंप्लीट की इनकम्प्लीट हे पाहिलं जाईल. रनआउट चेक केलं जाईल. नॉट आउट जो सॉफ्ट सिग्नल होता अंपायर्स कडून. खूप चांगला डायरेक्ट हिट बाउंड्री लाईन वरून तिथे विशालने केलाय. इट्स अ नॉट आउट. त्यामुळे रन कंप्लीट केल्या जातील. या बॉलवर 3 रन. स्कोरबोर्ड 3 ने पुढे चालला. बोर्डवर लागतायत त्या 17 धावा. संजय भास्कर आक्रमक गोलंदाज म्हणून पाहिले जातात, परंतु सध्या तेवढीच चांगली बॅटिंग अविश पाटील कडून. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. हो इथे फॉलोइंग स्वीप खेळाच्या नादात हा लेग कट इम्प्रेसिव्ह राहिला. मिडल स्टंप वाकवली आहे. संजय भास्कर यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट. च्या मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी. एकूण या स्पर्धेमध्ये 48 संघ, 16 40+, 32 ग्रामीण आणि 1 लाख रुपये प्रथम क्रमांक. प्रवेश फी फक्त 13,000 रुपये आणि बहुतांश संघाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एंट्री फी नोंदवले. काही संघ कमी आहेत तर त्यांना विनंती असेल आपण रमेश पवार किंवा अमित जामदारे यांच्याशी आपण संपर्क साधा. चला दुसरं षटक सुरू आहे. संजय भास्कर यांचा नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत बॅटिंगसाठी. प्रेमनाथ हजारे हे बॅटर सध्या मैदानामध्ये आलेत. सॉफ्ट हाताने खेळून काढलाय. बॉल ढकललाय लॉंग ऑफ मध्ये. कोणती रन इथे मिळणार नाही. चांगली गोलंदाजी सध्या संजय भास्कर यांची. 1 ट्रिपल आली होती. जो दुसऱ्या बॉलवर 4 बॉल डिलिव्हरी केले. 4 धावा 1 विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर चकमा दिलाय बॉल. अचानक थोडा बाउन्स झाला. आता पाठलाग सुरू झालाय. 2-2 3-3 फील्ड बॉलचा पाठलाग करतायत. 2 रन पूर्ण झालेत. मला वाटतं थोडी रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळेल. पार्टनरशिप कडे सध्या पाहिलं जातं मैदानामध्ये. प्रेमनाथ आणि त्यासोबत अविश पाटील हे 2 बॅटर सध्या मैदानात खेळ करतायत. इनसाइड आउट दाखवलाय. बॉल चालला डीप मध्ये. एक षटकावरचा फिल्डर आलाय. थोडं गचा क्षेत्ररक्षक पाठीमागे वळून पाहिलं की होय बॉल थांबलाय, स्टॉप झालाय. त्यामुळे लगेच पाठीमागे पळले आणि त्यानंतर हा वेगवान थ्रो, परंतु वेगवान षटक किती इथे बघायला मिळालं. 2 रन आले त्या अंतिम बॉलवर. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते टोटल आपण बघितलं तर 13 रन, परंतु या ओव्हरमध्ये संजय भास्कर याने 8च धावा खर्च केलेत. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना सध्या संघ पोहोचला 21 वर 2. मेहता मागील षटक जवळपास 3 मिनिटांमध्ये संपवलं. कारण संजय भास्कर यांचे बोलक आहे, लवकर ते षटक संपवतात कारण छोटासा त्यांचा रनअप आहे. संदीप आले 3rd ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. स्कोरबोर्ड 21 या शुभांकावर आहे, परंतु 2 प्रमुख विकेट सध्या बॅटिंग करत असताना टीम नारेने गमावलेत. फुलटॉस होता. फ्लिक केल्या बॉलला स्वीप केले. खरं तर पाठीमागे फिल्डर विशालला थांबवलाय. बॅकवर्ड स्कोरिंग मध्ये ते पोहोचलेत. उत्तम क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. होय थोडा वेळ जरूर घेतलाय, परंतु या वेळेमध्ये 2 रन कंप्लीट केले जाते. समाधान नाराज आहे संदीपच्या बॉलवर. त्यांना माहिती आहे लेग साईड हा टेनिस क्रिकेट विश्वामधील बॅटरचा सगळ्यात जास्त बिझनेस झोन असतो आणि आता तिकडेच टार्गेट करण्याचा प्रयत्न राहिलाय. मागील बॉलवर प्रेमनाथ वैयक्तिक पोहोचले 4 वर, ज्यामध्ये अविश पाटील ती वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहेत. वाईट बॉल.
तर बघा वैभव, आज खरं तर आमचे कमिटी मेंबर तुषार उलवेकर यांचा वाढदिवस आहे. मित्रांनो, तुषार, तुला वाढदिवसाच्या डीसीसी क्रिकेट संघ मोरबे आमच्या समालोचक डिपार्टमेंट पंचांच्या वतीनं देखील तुषार तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना आपल्या हातातून नेहमी सत्कार्य घडो, हेच तुला उदंड आयुष्य लाभो आणि याच तुला शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या वतीनं. आणि तुषार, पुन्हा एकदा तुला डीसीसी क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीनं तुला शुभेच्छा. आणि त्याचा देखील वाढदिवस देखील इथे या व्यासपीठावरती साजरा केला जाईल. आणि संध्याकाळी कुठे जाऊ नको आणि तुझ्या वतीनं इथे जल्लोष आहे मित्रांनो. आयुष पाटील, एक मोठी विकेट मिळाली नुकताच बॉलवर. झेलबादच्या सुरवानं कॉटन बॉलची संधी समाधानला आपण बघितलं. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल त्याने हवेत चुकून दिला, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅच कलेक्ट केली. एक मोठी विकेट तिथे आयुष्य देखील मिळते. 3 खेळाडू गमावलेत प्रामुख्यानं. अगदी बघितलं आपण तर ऋण 11. तर वैभव, हे मैदान जे आम्हाला खरं तर उपलब्ध करून दिलं गेलंय ते आमच्या वाकडी गावचे म्हणजे मोरब्याचं हे मैदान, परंतु वाकडी गावचे अक्षय मस्कर, माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर साहेब, त्याच्यानंतर आपण पद्माकर पाटील साहेब, पद्माकर म्हात्रे साहेब यांच्या वतीनं हे मैदान आम्हाला खरं तर उपलब्ध करून दिलं गेलं. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. विजय भगत, आमचे समालोचक मित्र, वाह क्या बात है. म्हणजे संदीप पाटील जसे समालोचन करतात ना, वही चालाकी, तशीच त्यांचे समालोचन देखील आम्हाला पाहायला मिळतं. विजय भगत साहेब यावं, त्यांचे मामा परिवार म्हणतात यावं. विजय, आपलं सहर्ष स्वागत. सरप्राईज केलाय खरं तर या बाउन्सनं. त्याच्यानंतर सन्माननीय मंगेश नावडेकर साहेब, कॅप्टन, एकेकालचे जुने कॅप्टन, जाणते कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख, ते सन्माननीय मंगेश नावडेकर यांचं आगमन झालं. यावं, आपलं सहर्ष स्वागत. मयूर म्हात्रे नवीन बॅटर आहे मैदानामध्ये. स्ट्राईक एंडकडे मागील बॉल जो त्याला अचंबित करणार राहिला. या क्षणाला इनसाइड एज लागली, डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु अगदी प्रॉपर कनेक्शन बनत नाही आहे. गोलंदाजी फार चांगली सुरू आहे. संदीप म्हात्रे असं आपण म्हणू शकतो. टीसून मारा सुरू आहे गोलंदाजीचा. आणि मागील षटकामध्ये ज्या पद्धतीनं संजय भास्कर यांनी कमबॅक केलं, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या गोलंदाजी होते. त्यामुळे बॅटिंग टीमला, सध्या नारायण टीमला रन्स एकवट लागतील. काही स्कोरिंग शॉट हवेत. फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्यासाठी का प्रयत्न होईल नाही आहे याचं कारण ऑन द स्टंप थ्रो, नॉट सेकंडकडे वेगवान थ्रो अगदी राहिले. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सध्या कोंडेवाल संघाची सुरू असताना मागील मॅच अशीच काही होती. 57 धावांचं लक्ष आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते 57 धावांचं आव्हान चेस केलं. चिंचपाडा संघानं बालाची महत्वाची बॅटिंग कारण जेव्हा जर शेवटच्या क्षणापर्यंत बाला मैदानात राहिलं तर एक मोठा स्कोर तो चेस करू शकतो, हे नेहमी त्याने सांगितलंय. परंतु त्यानंतर अगदी मॅच देखील तेवढीच दर्जेदार तुम्हाला बघायला मिळणार आहे. राईट टाइम राऊंड विकेट अँगल बनवत असताना गोलंदाजी सुरेश शॉट पॉईंटचा खेळाडू गलीमध्ये पोहोचला आणि तिथं खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. 1 रन मिळेल. संदीपचं हे षटक देखील संदीप म्हात्रेचं दर्जेदार राहिलंय. फक्त 5 धावा त्यांनी या ओव्हरमध्ये दिलेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करणारा ऋण 11 गावदे नारायण संघ पोहोचलाय 26-3. बोर्डवर आहेत. गावदेव 11 नारायणच्या 3 विकेट त्यांनी गमावलेत. आमचे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी आपण बघतो. अतुल उलवेकर, सनी पालकर, संदेश उलवेकर, प्रणय उलवेकर, केतन उलवेकर, जगदीश भगत, तुषार उलवेकर, राहुल पाटील, राहुल नावडेकर, संकेत भगत, मंगेश उलवेकर, राहुल पाटील, सागर उलवेकर, विपुल उलवेकर, ओमकार नावडेकर, अक्षय फडके, हनुमान फडके, सगळ्यांचंच विशेष कौतुक. ही संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटी. भरपूर चांगली स्पर्धा, सरपंच चषकाचे डॅशिंग आयोजन डे फॉर्मॅटमधील. कारण या मैदानामध्ये वातावरण चांगलं असतं. डे स्पर्धेमध्ये तुम्हाला इतकं जास्तही उन्हाची झळा मिळत नाही. याचं कारण आहे मैदानाच्या चारी बाजूला झाडं आहेत आणि वारा इथे सातत्यानं सुरू असतं, त्यामुळे इतकंही जास्त तुम्हाला त्रास, डिहायड्रेशन
समाधानचा मागील बॉल तुम्हाला बघायला मिळतं ॲक्शन रिप्लेमध्ये राईट टर्म राऊंड विकेटनं हलकासा ऑफ कटर राहिला आणि अभिनय देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं कॉटन बोल्ड करण्यामध्ये खूप कॉट बिहाइंड द विकेट बाद करण्यामध्ये खूप चांगलं त्याला साथ दिली. हाही बॉल तेवढा चांगला इथे बघा मिळत आहे. चांगली गोलंदाजी सूर्य काही स्कोरिंग शॉट हवे टीम नारेनला आणि षटकार चौकारांची आतिषबाजी त्यानं करावीच लागेल. स्कोरबोर्ड थोडं थांबलाय पॉज घेतलाय 26 वर 4 विकेट त्यांनी गमावले. 3.2 चेंडूचा केस थांबलाय. थोडं लो स्कोर आहे परंतु त्याला वेग द्यावा लागेल. फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतल्या दिशा दिल्याचं काम केलं. पाठीमागे विशाल आहेत नाही अडू शकले बॉलला निघून चाललाय गॅप मधून एक्झिक्यूट केलेला फटका 4 धावांसाठी. मच नेडेड फोर फार इम्पॉर्टंट हा चौकार होता आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय सध्या 30 वर. ऋतिक आलाय बॅटिंगसाठी आणि त्याने हा चौकार दाखवलाय. ऋतिक शेंद्री फुलटॉस बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका ऋतिकनं बरसायला सुरुवात केली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मागील बॉलवर ऋतिक शेंद्रे मिडल ऑर्डर मध्ये फार चांगली फलंदाजी तो करतोय. मागील 2 बॉल मध्ये त्यांनी 10 रन कव्हर केलेत. संघाला एक चांगला वेग दिलाय. 36 वर ऑन बोर्डवर या धावा लागलेत. चांगली बॅटिंग मिडल ऑर्डर मध्ये समाधानानं सुरुवात चांगली केली होती विकेटनं. त्यानंतर डॉट बॉल परंतु त्यानंतरचे 2 बॉल मध्ये 10 रन खर्च होत आहेत. त्यामुळे या गोलंदाजीवर आक्रमण झालंय. थोडा वेळ बॉल हवेत होता सेफली लँडिंग झालाय. बॉलरच्या अगदी पाठी मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधोमध हा बॉल विसावलाय. त्यामुळे 1 रन इथे कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरकडून. अशाच काही एका साजेदारीची सध्या गरज आहे. पार्टनरशिप बिल्ड होणं फार महत्त्वाचं आहे कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो. 7 बॉल या पहिल्या खेळातील पहिल्या डावातील आता उर्वरित राहिलेत. 4 चेंडूमध्ये 11 धावांची करंट पार्टनरशिप. शेवटचा बॉल होता पाठीमागे एरिया थोडा मोकळा होता परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लवकर फिल्डर निघाले. लॉंग लेग मध्ये पोहोचले. दुसरी अटेंड केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना सध्या गावदे नारेन संघ पोहोचलाय 39 वर 4 विकेट गमावत असताना 39. तर विनर वर्सेस विनर अशी मॅच होईल. यातून विजेता संघ खेळायला लगेच स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सोनी स्पोर्ट्स चिंचपाडाच्या अगेन्स्ट. अंतिम डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल मयूर वास्कर. स्कोरबोर्ड झालाय पोहोचलाय आतापर्यंत 39 रनवर 4 विकेट गमावत असताना ऋतिक शेंद्रे मैदानामध्ये आहेत. 4 बॉल मध्ये त्याने 11 रन केलेत. मयूरनं आतापर्यंत 4 बॉल मध्ये 3 रन केलेत. डेथ ओव्हर शेवटचं षटक आहे. स्विंग अँड मिस. फिंगर रोल करत असताना थोडं बॉल बॅटर पासून दूर बाहेर काढला. लेग कटर अगदी बघायला मिळाला. मीडियम पेसर गोलंदाज मयूरला आपण पाहतोय आणि टॉट बॉलला या ओव्हरची देखील सुरुवात झाली आहे. चांगली गोलंदाजी नारिन टीमकडे देखील आहे परंतु एक प्लॅटफॉर्म हवाय. गोलंदाजांना काही स्कोरिंग शॉट करत असताना दिशा देण्याचं काम केलं. बॉल चला डीपमध्ये काव कॉर्नरला 1 रन मिळेल. धावसंख्येचं टोटल शांत आता बघायला मिळते. ऑन बोर्डवर लागले 40 धावा 40 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट.
काहीशी चांगली स्कोरबोर्ड, परंतु याला एक वेग द्यावा लागेल. 57 धावांचं मागे मॅचमध्ये आव्हान, ते काही बॉल राखत असताना चेस झालं होतं, त्यामुळे रन हवेत सध्या नारिनला. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा डीपमध्ये खेळाडू तयार आहे. लॉंग ऑनचा थ्रो थोडासा ओव्हर होता, परंतु हवेत असतानाही खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला आणि लेग स्टंप अगदी बघू शकतात नॉन साईड इन कडे खूप चांगल्या पद्धतीनं यष्टा उद्ध्वस्त केलेत. अजून एक बॅटर बाद. यश बॅटिंगसाठी वैभव पाटील जो नवीन बॅटर आलाय. 41 वर 5 धक्के मिळालेत संघाला. नारिन संघ यंदाच्या वर्षामध्ये देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये गतवर्षीचा सीझन देखील या टीमनं गाजवलं. नेहमीच सातत्यानं भ्रमंती करत असतो. रायगड ठाणे सगळीकडे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय. दुसरी साडी निघालेत आणि या क्षणाला या 2 रन पूर्ण होत आहेत. तिसऱ्या पंचांकडे सॉफ्ट सिग्नल आउट आहे. रनआउट चेक केलं जाईल. पंचाने DRS ची मागणी केली. अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. निर्णय आपण प्रलंबित ठेवलाय. ऑन स्क्रीन जोडले गेलेत मिस्टर सँडी पालकर सर, आई इक्वेर इव्हेंट्स, आणि ते सांगतायत संदेशला 1 फ्रेम प्लीज, 1 फ्रेम प्लीज, लोकेट फॉरवर्ड, 1 फ्रेम प्लीज. असंच ना सँडी पालकर सर? थोडा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय, चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल तर आउटच होतं, परंतु कॅमेरा वर्क देखील फार चांगलं झालंय. चेक केलं जातं एक्झॅक्टली खेळाडू इन झालीत की नाही. एक बिग स्क्रीन आहे. यस, बॅटर आउट, परतावं लागेल फलंदाजाला. अजून एक धक्का, 6वा बॅटर आउट होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. थँक्यू. अगदी नवीन बॅटर आता येत आहेत. विकी माणी, स्कोरबोर्ड 42, 42 वर आहे. 6 विकेट आतापर्यंत गमावल्या टीमनं. मयूरची चांगली गोलंदाजी सध्या. शॉट लेंथ होता तेवढा चांगला फटका खेळा. इनफिल्डच्या वरून बॉल चालला डीपला पॉइंट कडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम टप्प्यामध्ये रन यायला सुरुवात झाली आहे. आलाय चौकार. संघ पोहोचला. अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. टार्गेट सेट बॉल. शेवटचा बॉल वर देखील केला प्रहार. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार काय एंड केलाय मैदानामध्ये. अगदी बघू शकता आपण मयूर म्हात्रेनं या शेवटच्या 2 बॉलवर 10 रन आले, त्या फार महत्वाच्या ठरतील. आणि अशा रीतीने पहिलं सत्र संपलं. अर्धशतक पूर्ण झाले गावदेवी नारेंचं. 52 रन त्यांनी केलेत. एकूण 6 विकेट गमावत असताना 53 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ या संघासमोर. सत्रामध्ये बनले 53 धावांचं आव्हान आहे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघासमोर. ऐकूया पुन्हा एकदा आदित्य पाटील वाजे जे आमच्यासोबत आता सेकंड इनिंग मध्ये जॉईन होतील.
DCC स्पर्धेसाठी ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नामदेव शेठ मस्कर साहेब, अक्षयभाई मस्कर साहेब, त्याच्यानंतर पद्माकर भाई, आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण आम्हाला खऱ्या अर्थाने हे मैदान उपलब्ध करून दिलं. अक्षयभाई माजी सरपंच नामदेव शेठ आपलं सहर्ष स्वागत करतो. तर डांगरेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित मान्य श्री संदीप दादा वसंत शेठ उलवेकर यांच्या नावाची स्पर्धा सरपंच चषक 2026 तर आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगली स्पर्धा, दोन संघांमध्ये लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला असणारे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल, त्यांना फाईट करणारा संघ असणारे गावदेव 11 नारेन. फलंदाजी करत असताना नारायण टीमने 52 धावा जमवल्या. 53 धावांचं टार्गेट समोर ठेवले टीम कुंडेवालच्या. सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला, सुंदर स्पर्धा डांगरेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित सरपंच चषक 2026 तर आपल्याला जरूर पाहायला मिळते. संदीप शेठ उलवेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करीत गेली. सुंदर स्पर्धा, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्या समोर पाहायला मिळते. एका बाजूला असणारे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल, त्यांना फाईट करणारा संघ असणारे गावदेवी 11 नारेन. कुंडेवाल टीमचे दोन फलंदाज आपल्याला मैदानात, आघाडीचे फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. समाधान वासकर, त्याच्या सोबतीला मयूर वासकर, असे दोन फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. दोन कर्मवीर धर्मवीर संघाची जबाबदारी असणारे, 5 षटकांचा सामना असणारे, 53 धाव्यांची गरज, येणारे 30 बॉल, 53 धाव्यांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार जरूर पाहायला मिळेल. चांगली फाईट, चांगलं बॅटल दोन संघांमध्ये रंगेल. दोन्ही संघांना कॉम्बॉक्स कडून असणारे शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळालं विकी माने. ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळालं समाधान वासकर. ऑन स्ट्राईक. त्रेपन्न धाव्यांची गरज, येणारे 30 बॉल. चांगली स्पर्धा आपल्याला मोरबे गावात पाहायला मिळते. मोरबे गावाच्या नावाची, मोरबे गावाच्या अभिमानाची, मोरबे गावाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. सुंदर स्पर्धा, सुंदर नियोजन, सुंदर आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकी मानेला आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज समाधान वासकर. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय मयूर वासकर. असे दोन फलंदाज, दोन आघाडीचे फलंदाजांवर जबाबदारी असणारी कुंडेवाल टीमची. तर पंचांचा इशारा असणारे ग्रीन सिग्नल. सामन्यावरील सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज विकी माने गोलंदाजी ट्रॅकवर तयार. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला बॉल तिथे मात्र गॅप मध्ये गेल्याचा प्रयत्न होता. बॉलची अडवणी होईल. पहिला बॉल डॉट पाहायला मिळेल. पहिला बॉल निर्धाव. सुरेख लाईन, सुरेख लेंथ गोलंदाजाची आपल्याला जरूर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा असणार विकी माने तयार गोलंदाजी ट्रॅकवर. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख सध्या मैदानात दाखवत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकातील दुसरा बॉल. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर आपली चाप सोडत असताना गोलंदाज विकी मानेला आपण जरूर पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना पहिले 2 बॉलवर शांत करून ठेवले फलंदाज समाधान वासकरला.
परंतु कुठपर्यंत शांत करून बसेल हा प्रश्नचिन्ह असणार आहे. पुन्हा एकदा असणार बॉल, तिसरा बॉल. बॉल तिथे मात्र भिरकावून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असणार आहे. सिंगल चोरण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉल तिसऱ्या बॉलवर सिंगल मिळते. एकदा गणेशा करत असताना तिसऱ्या बॉलवर धाव लागली 1. 3 बॉलचा खेळ समाप्त. धाव संख्या 1 धाव धावफलकावर आपल्याला जरूर लागलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न आणि बॉल भिरकवलाय. पंचांचा इशारा येईल. या बॉलवर धाव मिळतील 6. षटकार. पहिल्या 2 बॉलवर समाधान वास्करला जरूर शांत करून ठेवलं होतं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर आलेली सिंगल, त्यानंतर स्ट्राईकला फलंदाज मयूर वास्करला आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करत असताना चौथ्या बॉलवर लगावलाय षटकार. तर बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. कमबॅक करत असताना गोलंदाजाला आपण जरूर पाहतोय. षटकार जरूर लगावलं, त्यानंतर लगेच कमबॅक केलंय. डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. विकी माने या षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार. शेवटचा बॉल, सुरेख लाईन, सुरेख लेंथ, क्रेडिटचा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे क्षेत्ररक्षक होतोय फंबल. त्या स्वरूपात या बॉलवर धावा कंप्लीट केल्या 2. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. उसाटणे क्रिकेट संघाचे या ठिकाणी शुभागमन अनुषे ढोपरी साहेब यावं व्यासपीठावरती आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना देखील आपण स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा देऊया. आमचे बुमबुम अनिकेत आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अजय भंडारी AB दमदार संघ आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती, तो म्हणजेच जितवा 11 जिते. त्यांची मॅच असेल 4थी. पर तत्पूर्वी आर्या ओवले आणि तिरंगा 11 दुंद्रे या संघांमध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळेल. याच्यानंतर विनर वर्सेस विनर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत बुमबुम यावं व्यासपीठावरती. युट्यूब मास्टर लगर म्हणून ज्याचे आम्ही पहिचान पाहतो इंस्टाग्रामवरती, अनिकेत यावं आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल आयुष पाटील. दुसऱ्या षटकाची जबाबदारी असणारे. पहिल्या षटकाचा जर विचार केला 9 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला फलंदाज समाधान वास्करला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज मयूर वास्कर. दोन्ही सलामवीर फलंदाज अजूनही मैदानात तंबूत डोकून उभे आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला गवस निघालेल. डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. अजून एक निर्धा बॉल, अजून एक डॉट बॉलची सांगता. गोलंदाजीचं वर्चस्व दाखवत असताना सध्या गावदेवी 11 नारायण टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. आयुष पाटीलवर जबाबदारी दिली आहे. पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज समाधान वास्करला आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 53 धावांचं लक्ष असणारे मैदानात. 5 षटकांची मॅच, 5 गोलंदाज तिथे मात्र वापर करावे लागतील नारायण टीमला. रनवे मध्ये थोडस अडथळा जरूर पाहायला मिळते. प्रेशर असणारे मॅच. 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एक बिग बॅटल, एक चांगली लढत. 2 बल्लाढ्य संघांमध्ये लढत लागली आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष पाटील. हा फटका तिथे मात्र सुरेख आहे आणि या बॉल विथ धावा मिळतील तब्बल 6 षटकार. समाधान वास्करच्या बॅट मधून AK-47 षटकार.
पहिले 4 बॉल जरूर शांत होता, ते म्हणतात ना शांतता संयम आणि नंतर डायरेक्ट कार्यक्रम करतोय सध्या मैदानात. षटकार लगावलाय, षटकाराच्या साह्याने संघ जाऊन पोहोचल 15 धावा. आई फटका तिथे मात्र सुरेख आहे. याही बॉलवर धाव मिळतील. पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार, आलाय चौकार. केलाय, एक्सिलेटर वर पाय दिलाय. षटकार चौकाराच्या निशीर संघ जाऊन पोहोचल तब्बल 19 धावा दफलगावर. 19 रन्स ऑन बोर्ड लागलेला जरूर पाहायला मिळत आहेत. कमालीची फटकेबाजी आता मैदानात चालू आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अब्बल तिथे मात्र पंचांचा इशारा असणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांची लगेच इशारा केला. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 20 रन्स ऑन बोर्ड. प्रेशर असणार आहे. चांगली फटकेबाजी आता होते मैदानात. सुरुवातीला शांत होते, त्यानंतर आता सुरुवात केली आहे. शांत बसणार नाहीये. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉल तिथे मात्र लाऊड अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे जाईल. फलंदाज बाद. पहिला अद्रा लागत असताना पहिला फलंदाज बाद. पहिला गडी गारत फलंदाज समाधान वास्करच्या पारीच अंत. नवीन फलंदाज आपण पाहतोय. इनात क्रमांक 3 विशाल भोईर. संघाची जबाबदारी असणार आहे. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर समाधान वास्कर. तिथे मात्र LBW चा शिकार. फलंदाज बाद. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्राईकला फलंदाज विशाल भोईरला आपण पाहतोय. बॉल तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सुरेख लाईन, सुरेख लेंथ. बॉलची अडवणी केली तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र वेगवान होता. अगदी जड मध्ये बॉल होता. तिथे मात्र अजून एक डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 समाप्त. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 20 धावा फलकावर. 20 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1 विकेटच्या नुकसानात केलत असताना टीम कुंडेवाल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळते सोमनाथ. येणारे 18 बॉल 33 धाब्यांची गरज असणारे 18 बॉल 33 समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज असणारे मयूर वास्करला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. संघाची जबाबदारी आहे. सलामीसाठी जरूर गणना केली होती. एक चांगला फलंदाज म्हणून ओळख आपल्या संघामध्ये जरूर पाहायला मिळते. भन्नाट फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला मयूरला आपण पाहतोय.
सोमनाथ गायकवाड असणारे पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल लोवर फुल टॉस पद्धतीचा बॉल होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र बॉलची फेकी करेल लगेच तिथे मात्र सिंगल कॅरी करत असताना आपण फलंदाजाला पाहतोय या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 21-21 ऑन बोर्ड. चला याच्यानंतर होणारी मॅच असेल विनर वर्सेस विनर्स. स्वर्गीय आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र सूर्य गॅप मध्ये बॉल फटका केला क्षेत्ररक्षक तिथे मात्र असणारे परंतु चुकी होईल या बॉलवर मिळत आहेत 4. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 25. बॉल तिथे मात्र बॅटची एज जरूर होती क्षेत्ररक्षक करतोय चुकी चुकीला मात्र माफी नसणारे. या बॉलवर धावा कंप्लीट झाल्या 2. या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 27 धावा. 27 ऑन बोर्ड आपल्याला जरूर लागलेले पाहायला मिळतात. संधी होती क्षेत्ररक्षकाकडे तिथे मात्र संधी गमावली आहे त्या स्वरूपात धावा मिळत आहेत 2. या 2च्या मदतीने संघ 27 धावा दफलकावर जरूर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 27 ऑन बोर्ड गोलंदाजी ट्रॅकवर सोमनाथ गायकवाडला आपण पाहतोय. या षटकातील 4था बॉल फेकण्यासाठी सज्ज असणारे पुन्हा एकदा असणार सोमनाथ गायकवाड. स्ट्राईकला फलंदाज. हा फटका तिथे मात्र गॅप मध्ये सुरू केलाय क्षेत्ररक्षक चेस करते परंतु बॉल थांबणार नाही. या बॉल जाणार सीमा पार दन 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 करत चौकार. लेग स्टिक वर बॉल होता तिथे मात्र फक्त बॉलला दिशा दिली फ्लिक केलं बॉलला बॉल बाउंड्री लाईनचे बड गेले सीमा पार चौकार मिळाले. चौकारच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 31 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र उंचवर गेलाय क्षेत्ररक्षक असणारे बॉल खाली कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 टीम कुंडेवाला फलंदाज बाद. ओव्हर नंतर पाणी घेऊन जा मैदानावरती. बघा हे संगीत लागल्यानंतर सोमनाथ किती खुश झाला मित्रांनो. त्याचं आवडतं संगीत आहे. नवीन फलंदाज प्रसाद भोईरला आपण पाहतोय. एक विध्वंसक फलंदाज म्हणून ओळख प्रसाद भोईरची आपण पाहतोय. एक 8 हिटर म्हणून ओळख ती ओळख साध्य करावी लागेल. पुन्हा एकदा असणार सोमनाथ गायकवाड तयार गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील शेवटचा बॉल असणारे लास्ट बॉल घेऊन असणार तयार गोलंदाज सोमनाथ गायकवाड. स्ट्राईकला फलंदाज प्रसाद भोईरला आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे तिथे मात्र बॉल सरळ लँड होईल सीमा पार आलाय षटकार. आदित्य आपण पाहू फलंदाज कुंडेवाल क्रिकेट संघाचा छोटा बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे मित्रांनो प्रसाद वॉटर सप्लायचे सर्व प्रसाद भाई यांच्या बॅट मधून हा दमदार षटकार निघालाय. आणि जेव्हा मैदानावरती खेळत असतो ना छोटा बकासूर तेव्हा दमदार फलंदाजी त्याची राहिली आहे आणि ठोकला षटकार. ड्रिंक्स पाणी जाईल मैदानावरती तोपर्यंत ऐकूया सरपंच चषकाचा दमदार संगीत.
धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 37 धावा फलकावर. येणारे 12 बॉल 16 ची गरज असणारे 12 बॉल 16चं समीकरण. दोन फलंदाज मैदानात आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला फलंदाज मयूर वासकर, नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रसाद भैरला आपण पाहतोय. दोन्ही आक्रमक फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर मात्रे असणारे तयार. मयूर मात्रेवर जबाबदारी दिलंय. सीमा पार षटकार. करत असताना पहिल्याच बॉलवर सुरुवात केली आहे षटकार. या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 43 धावा फलकावर. येणारे 11 बॉल 10 धावांची गरज असणारे मयूर मात्रेवर पहिल्याच बॉलवर केले आक्रमण. स्ट्राईकला फलंदाज मयूर वासकरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. सुरेख लाईन कमबॅक करतोय गोलंदाज. डॉट बॉलची सांगता होत असताना बाल मिळते. येणारे 10 बॉल 10 धाव्यांची गरज असणारे 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिर असणारे 43 धावा फलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर बॉल इथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने फटका केला. क्षेत्ररक्षक असणारे थोडीशी फंबलिंग त्या स्वरूपात या बॉलवर धावा कंप्लीट झाल्या 2. या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 45 धावा फलकावर. 45 धावा फलकावर लागलेल्या जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. नो +4. या बॉलवर धाव मिळतील 5 पंजा. पन्नास धावा फलकावर. येणारे 9 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. वर्चस्व सध्या गाठतोय टीम कुंडेवाल या सामन्यामध्ये. बॉल तिथे मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये सामना फिनिश केलाय. आपल्या स्टाईल मध्ये आलाय. मॅक्सिमम बिग हिट षटकार. संजय वास्कर दिवसेंदिवस बघा 22 वर्षे दिसत चाललेत मित्रांनो. 40+ मास्टरना दांडाना शेंडा डायरेक्ट बुंदा. तर यावर मॅन ऑफ द मॅच. तर सामन्याचा सामनावीर आमचे साथी गुणलेखक आम्हाला माहिती देतील. मयूर वास्कर ठरलेत या सामन्याचा सामनावीर मयूर यावा. 9 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने ज्याने 27 धावांची बहादर इनिंग आकारली तो मयूर ठरला. या सामन्याचा सामनावीर मयूर यावा. हडलक टीम नारायण क्रिकेट संघ चांगला खेळ आपल्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. पुढच्या वाटचालीसाठी विकी वैभव आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. हडलक आणि अभिनंदन टीम कानोबा स्पोर्ट्स लेट दिलीप शेठ वास्कर कुंडेबाल. तर यावं टॉस करण्यासाठी यावं. बघा सुनील तांडे यांना भूक लागलीच होती मित्रांनो. राईस ब्रदर्स. तर यावं मयूर आणि कॅप्टन देखील पाठवा आपला. लगेच समाधान कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. आणि टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो. तर प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊया. जबरदस्त फलंदाजी मयूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
तर याच्यानंतर ही मॅच असेल बघा सुपर 10 क्वालिफायसाठी विनर वर्सेस विनर. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये क्वालिफाय आणि 4 ओव्हरची मॅच असेल. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया प्रणय उलवेकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. अभिनंदन मयूर, दमदार परफॉर्मन्स झाला. काय सांगशील टॉप क्लास परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स चांगला आला. 2-3 मॅच जरा बॅटिंग झाली नव्हती, आज बॅटिंग झाली, बरं वाटलं जरा. चिंचपाड्याच्या मैदानावरती देखील आपण मालिकावीर ठरलात. भाऊ भावाच्या पाठी असला की सर्व काही योग्य करतं. आम्हाला पुन्हा एकदा इथे प्रतिक्रिया ऐकायला पाहायला मिळेल की भावाची सोबत असेल तर एक चांगलं योगदान मिळतं. आज आपले बंधू उपसरपंच ऋषीभाई यांचं नेहमीच दमदार योगदान आपल्या संघासाठी आणि आपल्यासाठी देखील राहिलंय. क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये जर फॅमिलीचा सपोर्ट खूप लागतो आहे. जर खेळाडू घडायचा असेल तर घरून सपोर्ट पाहिजे. कामधंदा करून क्रिकेट खेळला तर घरून सपोर्ट भेटेल आपल्याला. क्या बात आहे, अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच ठरलेत या ठिकाणी 9 बॉल 27 300च्या सरासरीनं स्ट्राईक रेटने ही फलंदाजी आणि मयूर ठरला या सामन्याच्या सामन्यावर. बेस्ट ऑफ लक मयूर. टॉस देखील करूया आपण. तर टॉस करण्यासाठी राहुल विपुल उलवेकर यावं. त्यांची प्रॉन्स माझी प्रॉन्स या आणि मध्येच ग्रँड विटर आपण केतनची आपल्या सनीची पाहतो. चला टॉस का बॉस. 4 ओव्हरची मॅच.